न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नाशिक जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉक्टर स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी गंभीर गुन्हे हे लवकरात लवकर उघड करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले होते। त्याच सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे काम करत असताना दिनांक 5 जून रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास महिला बचत गटाचे पैसे गोळा करणारा एयू फायनान्स नाशिक यांचा कर्मचारी नवनाथ मोरे हा त्याच्या बॅगेत सुमारे 84,880 रुपये आणि सॅमसंग कंपनीचा हिशोब ठेवायचा टॅब घेऊन जात असताना पारदीपाडा ते लाडची गावच्या मध्ये निर्जन रस्त्यात त्याच्या मोटरसायकलवर आला असता रस्त्यात काळ्या स्पोर्ट्स बाईकवर उभ्या असलेल्या 2 अनोळखी आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यास खाली पाडले आणि त्याची बॅग हिसकावून वेवंडी गावच्या दिशेने वेगात पळून गेले असल्याची फिर्याद हर्सूल पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नवनाथ चंदर मोरे, राणा राशेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक यांनी दिले। त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर, नेमणूक हर्सूल पोलीस स्टेशन हे करीत आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मदतीने विशेष पथक नेमून सदर गुन्ह्याचा गुप्त बातमीवार, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा योगेश फसाळे, जयराम पारदी आणि सोपान पारदी यांनी केलेला आहे। आरोपींना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव योगेश लहानू फसाळे, वय वर्ष 20, राहणार लाडची, तालुका जिल्हा नाशिक, जयराम महादू पारदी, वय 29, राहणार पारदीपाडा, तालुका जिल्हा नाशिक, सोपान हरी पारदी, वय 22, राहणार पारदीपाडा, तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी दिली। आरोपींनी तपासात दाखल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, रोख रक्कम, टॅबलेट, बॅग असा मुद्देमाल काढून दिलाय। 84,880 रुपये रोख, 500, 200, 100, 50, 20 आणि 10च्या नोटा असलेला 4,000 रुपयांचा सॅमसंग टॅबलेट काळ्या रंगाचा कंपनीने दिलेला, एक पाठीवर अडकवायची बॅग, त्यात फिर्यादीची वस्तू आणि कागदपत्रे, 2,15,000 रुपयांची एक मोटरसायकल यमाहा कंपनीची काळ्या रंगाची, 20,000 रुपये किमतीचा योगेश लहानू फसाळे याचा मोबाईल, 20,000 रुपये किमतीचा जयराम महादू पारदी याचा मोबाईल आणि 20,000 रुपये किमतीचा सोपान हरी पारदी याचा मोबाईल असा एकूण 3,63,880 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलाय। नमस्कार। नाशिक ग्रामीण मधील हर्सूल पोलीस स्टेशन येथे 5 जून 2026 रोजी बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकलेली होती आणि त्याच्याकडील एकूण 84,880 रुपये ते चोरीस गेलेले होते। सदर गुन्ह्याचा तपास हर्सूल पोलीस स्टेशनने स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने केला व एक विशेष तपास पथक नेमून यातील आरोपींना आम्ही जेरबंद केले। एकूण 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून गेलेला 84,880 रुपयाचा रोख रक्कम, तसेच एक टॅब, 3 मोबाईल, एक स्पोर्ट्स बाईकची की साधारणतः 2.5 लाखाचे असा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण 3,63,880 रुपयाचा मुद्देमाल हर्सूल पोलीस स्टेशनने रिकवर केलेला आहे। यातील 3 आरोपींना आम्ही अटक केले। माननीय न्यायालयाकडून त्यांना 2 दिवस पीसी मिळालेली आहे। अधिक तपास करीत आहोत। सदरची कामगिरी डॉक्टर DS स्वामी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, विमला एम, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, वासुदेव देसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील आहेर, पोलीस हवालदार अनिल गांगुडे, नामदेव गांगुडे, पोलीस कॉन्स्टेबल भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, मयूर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे, पोलीस हवालदार प्रशांत काकड आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथील पोलीस हवालदार संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले यांनी केली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत याद्वारे हे आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त सीसीटीव्ही हे रोडच्या दिशेने लावावेत, जेणेकरून गुन्हेगारी कृतींवर वेळीच आळा घालता येईल आणि गुन्हेगार उघड होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता येईल। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक।